हे महाराजांनी शोधून काढलं। या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या काळात 3 वेळा मोजणी झाली। आता आमच्या नावावर जे सातबारे दिसतायत ना, त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज। महाराज नसते तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते। महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं। पुण्याजवळच्या खेडशिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या, 32 धरणं बांधली महाराजांनी। जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची। पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना ही शिवरायांची। आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली। ह्याची अडवा तिची जिरवा हा एकमेव उद्योग चालू केला, तो भाग वेगळा। पण आजही दुष्काळ पडतो आणि आम्ही हकाटी पिटतो शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे। म्हणजे आजच्या दुष्काळावर मात करायला आम्हाला महाराजांचीच पाणी योजना आठवावी लागते। 350 वर्षापूर्वी महाराजांनी जे केलंय ते अद्भुत अद्भुत। कधी रायगडावर गेला तर एखाद्याने सिंहासनाजवळ उभा राहा, दुसऱ्याने नगारखान्याखाली या। नगारखान्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येत। आजही जगातले सर्वोत्तम अभियंते म्हणून महाराजांचा गौरव आहे। परवा स्वित्झर्लंड मधल्या झुरिच मध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं आणि या जगातल्या सर्वोत्तम किल्ल्यांमध्ये सर्वोत्तम ठरला कुठला? माझ्या महाराष्ट्रातला राजगड। महाराज 16 वर्षाचे होते, टोळी बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले, टोळी बांधून पूर्ण झाला। असं कुठलं क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये महाराजांनी विलक्षण कर्तृत्व गाजवलं नाही, प्रचंड कर्तृत्व। पाहता पाहता स्वराज्य उभा आहे। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य नांदू लागलं। पण त्याच विजापूरच्या दरबारात मात्र कल्लोळ वाजला। भर दरबारात बडे बेगम साहेबांकडे कौन जाएगा कौन जाएगा आणि उभा राहिला खाने खान काजिया सुजन खान, हम जाएंगे। शिवाजी राजन को जिंदा या मुर्दा के सामने पेश करेंगे। उछला बिडा आणि निघाला खान 40,000 फौजनिशी। तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता तेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे। 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही। अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही। जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं। 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही। राजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं राजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू। फक्त त्याचंच नियोजन नव्हतं। महाराजांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम पण विजापुरातून अफजल खान निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला। महाराजांनी आपल्या हस्तकांकरवी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला। हत्ती मेला, पण कसा मेला हे खानाला कळालं नाही। तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपयशातून अफजल खानाचा हत्ती मेला तसं त्याच्या सैनिकांचं पुरतं खच्चीकरण झालं। हत्ती मेला ना, संपलं, परत येत नाही। अहो सैनिकांचं सोडा, खानाचं मानसिक खच्चीकरण इतकं झालं की त्यांनी येता येता आपल्या 63च्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग तो पुढे निघाला। का परत येऊ का नाही माहिती नाही, परत आलोच नाही तर आपल्या पश्चात आपल्या पत्नींचं काय। तुम्ही कधी विजापूरला गेला तर विजापुराच्या बाहेरच त्याच्या 63 बायकांची थडगी तुम्हाला दिसते। पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो। जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही। अफजल खान रणात पराभूत करायचा होता म्हणजे आधी मनात करायला हवा। महाराजांनी केला, मनात पराभूत केला। खान निघाला, गावाच्या गावं जाळत निघाला, खोल्याम कत्तली करत निघाला। आक्रोशकडे आरोग्य रक्ताच्या चिरकड्या मुर्द्यांचा या तरांचा कल्लोळ उडाला। राजा व्याकुळले, पण राजांना माहितीये खानाची ही चाल आपण उघड्या मैदानात समोर यावं यासाठी, पण राजांना माहिती
खानाशी उघड्या मैदानात भिडणं म्हणजे मृत्यूला मिठी मारणं. राजे तयार आहेत. खान आणखी चौकाळला. त्याने तुळजापूरच्या आई तुळजा भवानीला हात घातला. पंढरपूरचा विठोबा पाठव. आता तरी राजे बाहेर येतील पण नाही. राजांना माहिती आहे आपण खानाच्या नाही, खान आपल्या जाळ्यात आला पाहिजे. पण त्याच वेळी महाराजांच्या आयुष्यात एक विलक्षण दुःखी प्रसंग घडला होता. महाराजांच्या पत्नी सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं होतं. महाराज त्या प्रचंड दुःखात होते. पण त्याच वेळी अफजल खान नावाचा सैतानी वादळ स्वराज्याला धडका मारत होतं. महाराजांनी अखेर स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं आणि महाराज राजगडावर निघाले. ते आले थेट प्रतापगडावर. आता प्रतापगड का निवडावं बरं? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही. बिकट आहे, भयान आहे. किरदाऱ्या खोऱ्यांचा, भयान कडेकापाऱ्यांचा, दिवसा ढवळ्या सूर्य जिथे जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाखराची ना फिरकत नाही, असा भयान प्रतापगड. खानाला कळालं. राजाने प्रतापगड जवळ केला आणि चौताळला खान. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजांनी. पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. 40,000 सैन्य. राजाने आपल्या सोबत त्यांना बोलावलं. खान 40,000 फौजेनिशी वाईच्या पसरणीच्या घाटात. आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला एक 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 जण सैन्य गोळा करत राहील. महाराजांनी तानाजींना विचारलं, तान्हा तुमचे किती? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500. 7,500? खानाचे 40,000 आहे. माझे एवढेच. होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानावरातली डोंगरदाऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात. आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही. आता खानाचे 40,000, आपले 7,500. काय करावं महाराजांनी? 7,500 फौजेनिशी खानाबरोबर लढण्यापेक्षा पळून गेलेलं चांगलं, माघार घेतलेली चांगली. खानाच्या हातून मरण्यापेक्षा आपणच आत्मघात करून घेतलेला बरा. काय केलं महाराजांनी? महाराज म्हटले, ठीक, खानाचे 40,000, आपले 7,500. आपले वाढवता येत नाहीत ना? ठीक, मग खानाचे कमी करा. महाराजांनी पर्याय निर्माण केला. महाराजांचं यश कशात आहे? महाराज थांबत नाही. एक दार बंद झालं म्हणून. महाराज परमेश्वर इतर 10 दार उघडी ठेवत असतो. या भावनेनं इतर मार्ग शोधतात. आपले वाढवता येत नाही, ठीक आहे, महाराजांनी पर्याय काढला. मग खानाची कमी करा. आणि मराठी लागले का मला? आपले वाढवता येत नाही ना, ठीक, मग खानाची कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजासमोर 2 कैदी आहेत. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हटलं, ऐकली ना. मग फाशी झाली आपल्याला, मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हटला, ते फाशी बिशीचा सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काही नाही रे. आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पहिल्या कैद्याला काही कळेच ना. तो म्हणला, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो. मला फक्त 1 वर्ष द्या. त्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाच प्रश्न पडला. असं तसं मारणारच आहे, पण जर दिलंच याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं. पण ते पहिला कैदी, त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतो.
मरण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब 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 राजानं मला दिलेल्या या एका वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला शिक्षा देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर मी मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचाय तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हा कशाला मानू, मी आता मागाला कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू. मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. आमच्या पोरांना शिवचरित्रातला हा यशमंत्र सांगा. ध्येयाच्या दिशेनं झेपावता येत नाही, उड्या